बावधनचे बगाड। बगाड म्हणजे देवाकडे केलेले नवस फेडण्याची एक आगळी वेगळी पद्धत। असेच आज मी तुम्हाला घेऊन आलोय सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेला। स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि तुम्ही बघू शकता आज आपण आलो बावधनमध्ये, बावधनची बगाड यात्रा कव्हर करण्यासाठी। तर आज आहे बगाडाचा आजचा दिवस, उद्या बगाड आहे, उद्या रंगपंचमी, रंगपंचमी दिवशी बगाड असतो। तर आज बगाडाचा आजचा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे बगाड बनवतात माणसं आणि इकडे बायकांची रांग लागली मंदिरात दर्शन घेण्यासाठी, भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी। तर माझ्यासोबत आज आहे हा ओम ननावरे आणि हा आयुष बाबर, याला तुम्ही ओळखतच असाल। यात्रेला आहे ना हा व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट हा प्रॉपर ड्रेस कोड आहे। बघा सगळ्यांनी घातला आहे, रिबन घातला आहे, तुम्ही बघू शकता सगळ्यांनी इथे घातलेलं आहे। सातारा भागात म्हणजे जे पण यात्रा असतात तिकडे व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट घालतात यात्रेला, आणि नंतर हे सगळं खराबच होणार आहे। बघा आत्तापासूनच गुलाल उजळला आहे आणि रात्री ते अजून होणार आहे खराब। तर मित्रांनो आता आपण आलो आहे बावधन बगाडाच्या म्हणजे बावधन गावाच्या भैरवनाथाच्या मंदिराच्या मेन स्थान, म्हणजे जिथं मूळ भैरवनाथाचं स्थान, हां जिथं मूळ भैरवनाथाचं स्थान आहे तिथं आपण आलो आहे। बावधन हे गाव पूर्वीपासून इतिहासकालीन असल्यामुळे या गावात खूप सारे मंदिरे व जुन्या वास्तू पाहायला मिळतात। यातीलच एक म्हणजे पाची देऊळ म्हणून ओळखले जाणारे श्री काळ भैरवनाथाचे मंदिर। तर आता मंदिरातून बाहेर निघालो म्हणजे जे भैरवनाथाचं मेन मंदिर आहे बावधनमधलं, ते वरती टेकडीवरती इकडे तेव्हा इकडे बावधन गाव हे पूर्ण, इकडे मंदिर आहे वरती काळ भैरवनाथाचं मंदिर, इकडून वरती जाडा रस्ता आहे। आणि आता चाललो इकडे पण मला वाटतं मंदिर आहे, ही पायवाट आहे इकडून मंदिराच्या बरोबर आहे सोडून पायवाट आहे। इकडे काय रे मंदिर आहे का काय ओम? इकडे काय आहे? इकडे गुफा आहे, इकडे गेली ना डोंगराच्या त्या साईडनं बाहेर निघते, इथून गेल्यावरती पलीकडे टनल सारखं। अच्छा, म्हणजे इथे बघा इथे गुफा आहे, डायरेक्ट डोंगराच्या पलीकडे बाहेर निघते। बघूया ती गुफा दिसते वरती, खूप पायवाट नाही इकडून जायला, पायवाट नाही जायला। तर तिकडे गावात एक भैरवनाथाचं मंदिर आहे, ते सगळ्यात पहिलं मंदिर इथे होतं। इथे प्रॉपर गुहेत मंदिर आहे, देव पण असा एकदम असा आतमध्ये शूटिंगला परवानगी नव्हती त्यामुळे शूटिंग करू शकलो नाही, पण आतमध्ये एकदम मस्त आहे। ॲक्च्युली आपण हिस्टॉरिक ठिकाणी जातो तिथं शूटिंग पण नाही केलं पाहिजे खरं तर। मग आता आम्ही चालू होत्या टेकडीवरती तिथे झेंडा वगैरे लावला आहे, टेकडीवरती जाऊयात। वैराटगड आहे ना हवाला, हां तो समोरचा दिसतो तो वैराटगड आहे, आणि तेच खाली आपलं बावधन गाव आणि इकडे वरती भैरवनाथाचं मंदिर। टेकडीवरून दोन फायदे झाले, एक तर नाथांचं दर्शन झालं आणि इकडे सनसेट बघायला भेटला मस्त। तुला नाही, तो घेऊन आला आपल्याला, इकडे सनसेट बघायला भेटला आणि पूर्ण बावधन गाव दिसतं इकडून। इकडे किती मोठं गाव आहे बघू शकतो, तिकडून इकडे इग्नोर अरे इथं मस्त हवा सुटली आहे, इथंच बसू वाटतंय। मला सूर्य मावळल्यानंतर जाऊयात आपण। ते बघा इथं मंदिर दिसतंय तुम्हाला, मग असे बोललो तिकडून मंदिर दिसतंय, मला वाटलं ते खालचं मंदिर होतं, मला वाटतं ते पण इकडून हे भैरवनाथाचं मंदिर देवाला समोर। तर इकडे दोन मंदिर कसे रे? दोन मंदिर असे की हे आपलं मेन स्थान आहे नाथसाहेबांचं। तर त्यावेळेस झालं नाथसाहेबांना आपल्या गावात यायचं होतं का गावकऱ्यांना येण्याचा त्रास होत होता पूर्वीच्या लोकांना, त्यामुळे ते म्हटलेले की नाथसाहेब तुम्ही आमच्या गावात या। त्यामुळे नाथसाहेब एक गुरव असतात त्यांच्या अंगामध्ये येतात बगाड्या दिवशी पण, मग ते त्यांच्या अंगात आले आणि त्यांनी एक नारळ फेकला गावाच्या ठिकाणी, आणि नाथसाहेब त्यांच्या अंगातून बोलले की जिथं नारळ पडलेला आहे तिथं माझं मंदिर बांधा। अच्छा, म्हणजे नारळ फेकला इथून खाली गावात, हां तो नारळ इथून तिथे गेला, त्या देवाची एक आपण पावर म्हणतात। हां बरोबर। अच्छा, म्हणजे इथून त्या गुरुवांनी नारळ फेकला, तो डायरेक्ट तिथे मंदिरापाशी जाऊन पडला, मग तिथे दुसरं काळ भैरवनाथाचं मंदिर बांधलं। एक दैवी शक्ती म्हणू शकतो आपण। खाली डफडी जे बोलतात ना, डफडी जे पारंपरिक वाद्य असतं बगाडाच्या वेळेस वाजवतात, ते वाजायचं चालू झाले।
तर आपण जाऊयात. सनसेट तर खूप मस्त बघितला सनसेट. तर ओमने मला आत्ता एक असा म्हणजे एक किस्सा सांगितला आजोबांचा. त्याला विचारूया तो किस्सा कसा आहे. काय रे तो आत्ता एक किस्सा सांगितला तो आजोबांचा. एक किस्सा असा होता की बगाड बनवायचं जे मान आहे, जो गाडा असतो तो बनवायचा मोस्टली जुन्या लोकांना असतो. बरोबर. आता सगळे जुने लोकच बनवतात, पण काही वर्षांपूर्वी माझे आजोबा बनवायचे. माझ्या आजोबांचा तो मान होता, नामदेव नानावरे नाव असाय त्यांचं. तर त्यांना कुठलंही जरी 1 महिन्यापासूनच ही तयारी असते बावधन बगाडाची की बनवायचं असं. ती बाबीचं लाकड असतं, कुठलं असं लाकूड बिकड म्हणजे बगाडाच्या गाड्याची तयारी तर 1 महिन्यापूर्वीच होते. बरोबर. मग त्यासाठी माझ्या आजोबांना ते घरातनं वाजत गाजत घेऊन जायचे. माझे आजोबा कमीत कमी 1 महिना तर घरात नसायचे. असं बगाडा ठिकाणी तरी बगाड नसू द्या म्हणजे पूर्ण वेळ बगाडालाच द्यायचा. बगाड्यासोबतच असायचे. जरी कुठलं काय झालं, लग्न असलं, काही बाकीच्या गोष्टी असल्या तरी पण खास करून बगाडा दिवशी त्यांना बोलवायचे आणि त्यांचा मान असायचा त्यावेळेस. आणि आता जो मान असतो तुझ्या म्हणजे वडिलांना वगैरे. वडिलांना असं नाही, कारण माझ्या आजोबा ऑफ झाल्यामुळे बाकीचे जी जुनी मंडळी आहेत त्यांच्याकडे हा मान दिला गेलाय. अच्छा. असं जो सांगतोय म्हणजे एकदम त्यांनी आता एक किस्सा सांगितला त्याच्या आजोबांचा. त्यांच्या आजोबांना थोडक्यात एक मान असायचा. हो. अच्छा. बगाड बनवायचा म्हणजे. आपण आता आलेलो आहे थोरल्या विहिरीवरती. ह्या विहिरीवरती ह्यात काय असतं रे? ह्यात बगाड्याची लाकडं असतात. म्हणजे 12 महिने यातच असतात. हो. बगाड्या दिवशी आदल्या 2-3 दिवस आधी काढतात यातून. मग ते लाकडं खराब नाही होत का यातून? नाही होत. पाण्यात खराब नाही होत अजिबात? तरी विहीर आहे काय, थोरले ना, थोरली विहीर, विहिरीचं नाव आहे. आणि यात बगाडाची लाकडं ठेवतात 12 महिने. पायांची अक्षरशः लाही झाली कारण इकडं रोडचं काम चालू आहे. इकडे खडी पडलेली आहे. आम्ही 1 किलोमीटर तिकडे फक्त थोरली विहीर बघायला गेलो. अक्षरशः लाही झाली पायांची. मी दोघांनी खरं तर चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून आम्ही घातली नाही, कारण सारखे काढावे लागते मंदिराची ते. पण यांनी उपवास पकडला आहे त्यामुळे यांनी चप्पल घातलेली नाही आहे. होळी पौर्णिमेपासून यांचा उपवास चालू होतो, त्यामुळे होळी पौर्णिमेपासून चप्पल घालत नाहीत आणि उपवास पाळतात. तो कधी सोडतात? बगाड झाल्याच्या 1 दिवसानंतर. बगाड झाल्याच्यानंतर 1 दिवसानंतर ते उपवास सोडतात, मग तेव्हाच चप्पल घालतात. गावातील जुन्या वास्तू व मंदिरे फिरून झाल्यावर रात्री 9च्या सुमारास आम्ही पोहोचलो गावातील मंदिराच्या आवारात, जिथे सर्व गावकरी एकत्र येऊन बगाडाचा गाडा तयार करतात व बगाड उभं केलं जातं. एकदा का बगाडाचा गाडा उभा राहिला की भैरवनाथाची आरती होते व चंद्रोदय होताच बगाड्या व पालखी मंदिराबाहेर येते. सगळीकडे गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, पारंपरिक वाद्य वाजत असते. खरंच हे दृश्य मनमोहक करणारे असते. आता येतो रंगपंचमीचा दिवस, म्हणजेच बावधनकरांनी वर्षभर वाट पाहिलेला हा ऐतिहासिक बगाडाचा दिवस. सकाळी 10च्या दरम्यान बगाड्याला, म्हणजे ज्याचा नवस पूर्ण होणार असतो त्याला बगाड्याला टांगतात. बगाडाचे वजन 2 ते 3 टन इतके असते. दगडी चाकं, दगडी चाकांवरती कणा, कणावरती बूट, बुटावरती साठी, साठीवरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड आणि शिडाला टांगलेल्या नवसाचा बगाड्या, असे एकंदरीत त्या बगाड्याचे स्वरूप. एकदा का बैल झुंपली की पारंपरिक वाद्य व काशीनाथाचे चांगभलेच्या गजरात बगाडाचा रथ पुढे ओढण्यासाठी सुरुवात होते. प्रत्येक 100 मीटरच्या आसपास बैला बदलली जातात.
एक खास बात म्हणजेच बगाड ओढण्यासाठी फक्त खिल्लार बैलांचा वापर केला जातो, कारण खिल्लार बैल खूप ताकदवर असल्याने तेच बगाडाचा गाडा ओढू शकतात. काय याचं नाव, यांचे नाव काय रे? ह्याचं नाव हिर्या हा. आणि त्याचं नाव सोन्या. सोन्या. हा हिरा आणि तो सोन्या. त्यांच्या घरातले बैल आहेत, त्यांच्या घराची शान आहे ॲक्च्युली. बगाडाच्या पहिल्या जोडीला दुर्वीची बैल म्हणून ओळखले जाते. कधी कधी बगाडाची दगडी चाके मातीत रोवली जातात, तेव्हा दुर्वीच्या बैलांना अफाट ताकद लावावी लागते. मग इतर बैलांना त्यांचा आधार मिळतो व बगाड पुढे ओढले जाते. खेळ जेवढा सोपा वाटतो तेवढा खरंच नाहीये, कारण तो खूप अवघड आहे खूप अवघड आहे. गावकऱ्यांसाठी हा खरंच खेळच आहे एक प्रकारचा. आणि खूप हिंमत वगैरे लागते त्यासाठी. हा ना, त्यामुळे आम्ही लांबच उभे आहे लांबच त्यासाठी. उभे आहेत. आता जे तुम्ही बघा ओढत नाही ना, मस्त ओढला. त्यांच्या घरातली बैल होती त्यात, मस्त एकदम ओढला. भाई पावर होती फुल. आता झाला तुमचा, आता पहिला घरी. अजून एक पाळी राहिली असेल, ती पाळी झाली तुमच्या की याची? हा, तुम्ही घरी. मस्त एकदम. बावधनच्या या बगाड यात्रेला लाखोहून भाविक दर्शनासाठी व बगाड पाहण्यासाठी येत असत. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने जसे सण साजरी होतात, तसेच प्रत्येक गावाची यात्रा देखील त्यांच्या रूढी परंपरेने साजरी होत असते. त्यातीलच एक म्हणजे बावधनची प्रसिद्ध अशी बगाड यात्रा. ही यात्रा जरी अनोखी वाटत असली तरी या यात्रेला 400 ते 500हून जास्त वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे आणि पुढे देखील ही यात्रा अशीच चालू राहील. काय आता मी ब्लॉग एंड करतो, कारण आमचे पाय पण दुखायला लागले आणि थकलो. सकाळपासून उन्हात आहे आम्ही तिघं पण. त्याचा हा तर खूप सकाळपासून त्या बगाडाजवळ, मी तर लांब होतो आणि दोघं बगाडाजवळ होते. मी आता ब्लॉग एंड करतो. खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता. तर आता ब्लॉग एंड करूया. खूपच मजेशीर असा ब्लॉग झाला. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूच असेच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.